नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला पाहायचं आहे, हाके साहेबांनी एक नवं कांड केले. ते कांड नेमकं काय आहे ते. हाके साहेब तर तुमच्या ओळखीचे असतील, लक्ष्मणजी हाके, जे स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, ज्यांनी निवडणुका लढवण्यासाठी काय काय कांड केले. त्याचबरोबर त्यांनी मनोज जरांगे पाटलांसोबत, म्हणजे आपणही त्या तोडीचा नेता व्हावा म्हणून मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करून स्वतःला ओबीसीचा नेता समजून त्यांच्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पद्धतीनं उपोषण करण्याचा प्रयत्न केला. पण एक 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 गोष्ट जशी जशी चव्हाट्यावर येत गेली तसं तसं लक्ष्मण हाके साहेबाची इज्जत पार धुळीस मिळाली. आता नेमकी कोणी कोणासोबत बरोबरी करावी आणि आपल्यामध्ये ती लायकी, ती क्षमता आहे की नाही, आपल्यामध्ये तेवढं डिवोशन आहे की नाही, आपण खरंच आपल्या समाजासाठी लढतो का फक्त स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढतो, हे तपासून पाहणं खूप महत्त्वाचं असते. पण लक्ष्मण हाके साहेबांनी त्याच्याकडे काही दुर्लक्ष, म्हणजे लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं. आणि त्यांनी फक्त एकच गोष्ट पाहिली की माल कसा कमवता येईल. आता मालाच्या तर विविध चर्चा झाल्या, त्याच्याबद्दल आपण काही फारसं बोलणार नाहीत. पण हाके साहेबाची पार्श्वभूमी सांगतो. नंतर त्यांनी जे केलेलं कांड आहे, कांड पण असं भाऊ की डायरेक्ट मागासवर्गीय आयोगालाच म्हणजे फसवण्यात आलेलं आहे. एवढं मोठं कांड केले, ते सगळं दाखवणारच आहे मी. तर बघा, पहिली गोष्ट, हाके साहेबांना मनोज जरांगे पाटलाची बरोबरी करायचा प्रयत्न केला. पण जरांगे पाटील अत्यंत प्रामाणिक माणूस, ज्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या रुपयाला शिवलं नाही, एका शब्दाने सुद्धा त्यांच्यावर कोणीही आरोप करू शकत नाही. त्याला काही लोकांनी आरोप केले की हे जातीवादी आहेत, यांनी जाती जातीत भांडणं लावली किंवा असं तसं वगैरे भरपूर आरोप केले. पण त्या आरोपामध्ये कवडीचंही तथ्य नाही, कारण स्वतःच्या जातीला आरक्षण मागणं हा जातीयवाद नाही. बाकी कमेंट करणाऱ्यांनी करत राहावं. पण इकडे मात्र यांच्या उपोषणापासून आरोपच आरोप, आणि तेही सगळे पैशाचे आरोप, आणि तेही त्यांच्या सोबतच्या सहकार्यापासूनच. वडापाव आंदोलन म्हणून फेमस असलेले माननीय लक्ष्मणजी हाके यांना ओबीसीचा नेता, म्हणजे ओबीसीचा नेता आहेत, हे इथून सुरुवात जी झाली त्यांची ओबीसी नेता म्हणून, तिथपासून तर त्यांच्या प्रत्येक उपोषण आणि आंदोलनामध्ये म्हणजे सोबत असलेले, खांद्याला खांदा लावून सोबत असलेले प्राध्यापक सतीश कुलाल यांनी स्पष्टपणे सांगितलं की वडीगोद्री इथं झालेल्या आंदोलनामध्ये किती माल मिळाला, त्यातला यांनी किती घेतला आणि कोणालाच काही दिलं नाही. त्याचबरोबर ही सगळी आंदोलनं किंवा उपोषणं करण्यापूर्वी कोणाकोणाच्या घरी गेले तिथं सुद्धा सतीश कुलाल सोबत होते. फक्त त्यांना मध्ये रूममध्ये येऊ दिलं नाही. मध्ये रूममध्ये काय घडलं ते त्यांना सांगू दिलं नाही. त्यांनी तर पत्रकार परिषदा घेऊन सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे यांचे आंदोलनं किती स्पॉन्सर्ड आहेत, म्हणजे यांचे केस जे दिसायलेत ना, हे नकली केस आहेत. नकली केसाप्रमाणे नकली आंदोलक येते आणि नकली ओबीसीचे नेते येते. नेता ओबीसीचा कसा असावा, गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा असावा, ज्यांनी ओबीसीला खराखुरा न्याय मिळवून दिला, तसे नेते असावेत, ज्यांचं मृत्यूनंतरही नाव निघतं. तर हे असे डुप्लिकेट नेते, केस डुप्लिकेट, विचार डुप्लिकेट, वागणं डुप्लिकेट, नीतिमत्ता डुप्लिकेट, सगळंच डुप्लिकेट, फक्त पैसा ओरिजिनल कमवला यांनी. तर हे जे लक्ष्मण हाके आहेत, यांचं एक मोठं कांड आता समोर आलंय. तसं तर यांनी निवडणुकांमध्ये सुद्धा पैशाचे व्यवहार केले. वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसीचा म्हणून काही लोकांना उभं केलं आणि मग ऐन वेळेला बीजेपी सोबत साटलोट करून पैसे घेऊन त्यांना परस्पर फॉर्म काढून घ्यायला सांगितले. ज्यांनी फॉर्म भरले, खर्च केला, फॉर्म काढले, त्याला रुपया मिळू दिला नाही, मात्र स्वतः हाके साहेबांनी दबादब पैसे दाबले. असं आपल्याला हरकत नाही. ड्रायव्हर, आता नवीन एक प्रकरण आले त्यांच्या ड्रायव्हरचं. 5 वर्षापासून त्यांच्याकडे ड्रायव्हर की करतो, त्याच्यातल्या फक्त पहिल्या 5-6 महिन्याचे पैसे त्यांनी दिले आणि नंतर बाकीचे सगळे ड्रायव्हरचे पैसे बुडवलेले आहेत. ड्रायव्हरचं म्हणणं असं आहे की त्यांना जर आता पैसे नाही दिले हाके साहेबांनी, तर ते आपल्या फॅमिलीसह मंत्रालयामध्ये जाऊन तिथं उपोषण करणार आहे हाके साहेबांच्या विरोधात. तर असा हा डुप्लिकेट केसांचा डुप्लिकेट ओबीसीचा नेता आहे की नाही. ओबीसीचे नेते म्हणण्यापेक्षा स्वतःच्या घरात पैसे कसे आणता येईल तेवढंच त्यांनी पाहिलं. ओबीसी समाजाला उलट त्यांनी डावावर लावलं स्वतःच्या पैसे कमावण्यासाठी, किंवा समाजाची फसगत केली म्हणून त्याला नेता म्हणण्यापेक्षा त्या समाजाला लुटणारा एक व्यक्ती असं म्हणता येईल आपल्याला. आणि सहकार्यांचा वापर करून घेणे, याच्यात तर काही नवीन नाही. त्यांचे जेवढे सहकारी होते त्या सगळ्या सहकार्यांचा त्यांनी वापर करून घेतला आणि जेव्हा माल मिळाला तेव्हा मात्र सगळ्याच्या पार्श्वभागात लात मारून त्यांना हाकलून दिलेला आहे. असे हे लक्ष्मणरावजी नेते यांचं एक नवीन कांड आता समोर आलेलं आहे. ते कांड काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा, लक्षात घ्या, हे प्रूफ आहेत सगळे. तुम्हाला कदाचित दिसणार नाहीत कारण ते याच्यामध्ये खूप बारीक अक्षरात आहे, पण तुम्हाला सांगतो की लक्ष्मण हाके हे 2020 साली मागासवर्गीय आयोगाचे सदस्य झाले होते, बरोबर आहे. आणि मग त्यांनी असं नाटक केलं की आता मी मागासवर्गीय सदस्य पदाचा राजीनामा देत आहे मागासवर्गीय आयोगाचा, आणि मी आता ओबीसीसाठी लढणार आहे, वगैरे 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 सगळे जे नाटकं केले होते. आता मूळ मुद्दा असा आहे की मागासवर्गीय आयोगाची ॲड आहे जुलै 2020 ची, ठीक आहे. त्याच्यामध्ये पदाचं नाव आणि पदसंख्या 6 सदस्य, शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन इन लॉ डबल, ठीक आहे. आणि वयोमर्यादा किमान 45 ते 60 वर्ष आहे. वयोमर्यादा किती आहे? किमान 45 ते 60 वर्ष आहे. तुम्हाला दिसत नसतील तर काही गोष्टी सांगतो मी. वयोमर्यादा किती पाहिजे? किमान 45 ते 60 वर्ष एवढी त्यांची वयोमर्यादा पाहिजे. म्हणजे कमीत कमी 45 आणि जास्तीत जास्त 60 वर्ष एवढी वयोमर्यादा पाहिजे. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की 2014ला हाके साहेबांना निवडणूक लढवली. तिथं त्यांनी त्या बॉन्डमध्ये, त्यांचे दोन्ही बॉन्ड आहेत, हे त्यांच्या निवडणुकांचे बॉन्ड आहेत दोन्ही पण.
त्यांनी भरलेले, ओके, बिना केसाचे. म्हणजे आता जे तुम्हाला म्हणलं होतं की केस डुप्लिकेट आहेत, तर ते हाके साहेब मुळात बिना केसाचे आहेत. केस कशासाठी लावतात त्यांना, कशासाठी काय दिसायचंय मला माहित नाही, ठीक आहे, असो. तर 2014ला त्यांनी या ॲफिडेव्हिटमध्ये स्वतःचं वय लिहिलं होतं 36 वर्ष. वय किती लिहिलं होतं? 36 वर्ष वय लिहिलं होतं, ठीक आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःचं वय लिहिलंय 40 वर्ष, ठीक आहे, त्यांनीच. मग आता 2019च्या ॲफिडेव्हिटमध्ये जर यांचं वय वर्ष 40 असेल, तर 2020ला झालेली ही जी भरती आहे महाराष्ट्र राज्य आयोगाची, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाची, त्याच्यामध्ये त्यांचं वय 45 झालं कसं? म्हणजे एका वर्षात 4 वर्ष कसे वाढले? 40चं काय व्हायला पाहिजे होतं, 20 मध्ये 41 व्हायला पाहिजे होतं. मग 41 होण्याऐवजी 45 कसं झालं? म्हणजे 4 वर्षानं जास्त कसं झालं अचानकपणे? म्हणजे एका वर्षात 5 वर्षाचं वय कोणाचं वाढू शकते का? हा मूळ मुद्दा आहे. तर अशा पद्धतीनं हा अत्यंत डुप्लिकेट माणूस आहे. निव्वळ पैसे खाण्यासाठी हे सगळे धंदे करतो. आता हळूहळू त्यांचे दारूसोबतचे रोजच्या रोज फोटो यायले, तो वैयक्तिक विषय आहे. कोणी दारू प्यावे, कोणी पिऊ नये. महाराष्ट्र शासनानं दारू इथं सारू महाराष्ट्रामध्ये सुरू ठेवली, परवानगी आहे दारू पिण्याला. याचा अर्थ कोणीही पिऊ शकते, याच्यात काही नवीन नाही. वैयक्तिक आयुष्यात आपल्याला कोणाच्या जायचं नाही. तसं तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले आणखी काही किस्से आपल्या कानावर आलेत, पण अजून प्रूफ मिळाले नाहीत. कोणीतरी त्यांची मैत्रीण पण आहे म्हणा, त्यांना पण खूप हे काही देणं घेणं करत होते म्हणे. आता त्यांचं पण असं आहे की हे आता मोठे झाले तेव्हापासून माझ्याकडे लक्ष देणं झालेत, पण आपल्याला त्याच्यावरून काही घेणं देणं नाही. वैयक्तिक आयुष्य ज्याचं त्याचं आहे. कोणाला किती मैत्रिणी येतात, कोण दारू पिते का, कोण काय खाते काय पिते, याच्यावरून आपल्याला घेणं देणं नाही. मूळ मुद्दा असा आहे, गाय कुठूनही चरून येऊ, पण तिनं दूध दिलं पाहिजे आणि ते दूध पौष्टिक असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. तर हाके साहेब हे फक्त चरण्यापुरतेच आहेत, दूध देण्यापुरते नाहीत. हे ओबीसी समाजानं सुद्धा आता समजून घ्यावं. एखादा असा फसवणूक करणारा माणूस जेव्हा जरांगे पाटलांसारख्या महान व्यक्तीबरोबर, मोठ्या माणसाबरोबर बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे असं असतं की सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे सूर्यावर थुकलं की ते स्वतःच्या तोंडावर पडतं, हे हाके साहेबांनी जाणून घ्यावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या फसवणुकीला सामान्य जनतेने बळी पडू नये. सामान्य जनतेनं आपलं लक्ष केवळ आपल्या कुटुंबाच्या उद्धाराकडे ठेवा. शिक्षणाकडे लक्ष द्या, रोजगाराकडे लक्ष द्या, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीकडे लक्ष द्या, कारण तेच आपल्याला पुढे घेऊन जाते. असे डुप्लिकेट लोक किंवा असे स्वतः पैसे कमवण्यासाठी समाजाला विकणारे किंवा समाजाला वेठीस धरणारे किंवा समाजाच्या नावानं पैसे खाणारे हजारो लोक येतील जातील, यांच्याकडे लक्ष देऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्या, तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या लेकराबाळांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. मी समाज म्हणून एक घटक म्हणून आपण त्याही लेकराबाळांचं काही देणं लागतो, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं एक कोर्स आहे लहान लेकरांसाठी, 3री 4थी 5वीला असतील तर आपली एक बॅच आहे मिशन नवोदय 2026 ची. तर ही जी बॅच आहे, या बॅचमध्ये आपण दोन बॅच ठेवलेले आहे त्याच्यामध्ये, हे की नाही. तर याच्यामध्ये 2 बॅच आहेत. आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे बघा. एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप आहे प्ले स्टोअरला. या प्ले स्टोअरमधून जर तुम्ही हे एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप डाउनलोड करून घेतलं, तर तुम्ही नवोदय आणि स्कॉलरशिपची 5वीची तयारी चांगल्या पद्धतीनं करू शकता. याच्यामध्ये 2 बॅच आहेत. एक बॅच आहे फ्री, जे गोरगरीब आहेत, ज्यांना म्हणजे पैसे जे खर्च करू शकत नाहीत किंवा ट्युशन्स लावू शकत नाही, ज्यांच्या शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा निर्माण होतोय, म्हणजे खेड्यापाड्यातल्या शाळेमध्ये चांगलं शिकवतायत, पण तरी सुद्धा शिक्षकांना शाळेतला सिलेबस शिकवा, परत नवोदय शिकवा, असा दोन्हीसाठी वेळ मिळत नाही. शासनाची अवांतर कामही भरपूर आहेत. चांगलं शिकवून सुद्धा मुलं घरी अभ्यासाला सुद्धा तसं वातावरण मिळत नाही किंवा अभ्यास होत नाही. अशा सगळ्या मुलांसाठी जे हुशार आहेत, अभ्यास करू शकतात किंवा नवोदयला लागू शकतात, पण फक्त संधी मिळत नाही, अशांसाठी एक फ्री बॅच आहे मिशन नवोदय म्हणून. तर ही बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवर एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये फ्री बॅच घ्या. या बॅचला तुम्हाला 20 ते 30 रुपये खर्च येतो. तो खर्च कशाचा येतो ते पण सांगतो, ते पैसे मला येत नाही. ते ॲप प्ले स्टोअरवर ठेवण्यासाठी त्या ॲपचं जे मेंटेनन्स आहे, तर ती ॲपची कंपनी चार्ज करते 20-30 रुपये. मला त्याच्यातलं काही भेटत नाही. ही बॅच एकदम फ्री आहे. आतापर्यंत जवळपास 10 ते 12,000 मुलांनी ही बॅच घेतली आणि चांगल्यापैकी अभ्यास करतात. माझी दुसरी एक बॅच आहे लाईव्ह. आता फ्री बॅच मध्ये काय आहे, तर फ्री बॅच मध्ये मी मागच्या वर्षी जेवढं काही शिकवलं तेवढे सगळे व्हिडिओ मी याच्यात टाकले. जवळपास 350-400 व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहू शकता. आणि लाईव्ह बॅच मध्ये काय, तर मी रोज सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 2 तास, असं 3 तास या बॅच मध्ये मी लाईव्ह येणार आहे. किती तास? 3 तास लाईव्ह या बॅच मध्ये मी येणार आहे आणि 3 तास आपण तुम्हाला नवोदयचं सगळं काही शिकवणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात दर शनिवारी टेस्ट होतात, त्याच्यानंतर जवळपास 100 टेस्ट पेपर होतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज याच्यामध्ये होमवर्क दिला जातो किंवा स्वाध्याय दिला जातो आणि ते स्वाध्याय सोडून घेतला जातो, ते तपासलं जातं. म्हणजे एकंदरीत अत्यंत परफेक्टपणे तुमच्या मुलाचं सगळा अभ्यास करून घेऊन त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केलं जातं. याची फीस वर्षभराची फक्त 2,500 रुपये आहे. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या नेटवर्कपेक्षाही, म्हणजे रिचार्जपेक्षाही कमी. 2,500 रुपये वर्षभरासाठी. तुम्ही कुठेही जा मार्केटमध्ये, तुम्हाला 1,500 रुपये महिना असतो किंवा 10,000, 12,000, 15,000 रुपये फीस असते.
आपण पैशासाठी काम करत नाही. ज्यांना पैसे शक्य आहेत, आपल्या लेकरांसाठी 2,500 रुपये फारसे नाहीत असं वाटतं, किंवा आपली लेकरं आपण त्यांच्याकडून अभ्यास करून घेऊ शकत नाही, लाईव्ह बॅचला लावलं तर फायदा होईल बा असं ज्यांना वाटतं त्यांनी ही लाईव्ह बॅच घ्या. ज्यांना वाटतं की आम्ही लेकराचा अभ्यास करून घेऊ शकतो आणि या मटेरियलमध्ये त्याचा रिझल्ट येऊ शकतो, त्यांनी ही फ्रीवाली बॅच घ्या. ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनी फ्रीची बॅच घ्या. ज्यांच्याकडे थोडंफार लेकरासाठी 2,500 रुपये खर्च करायची हे असेल तर त्यांनी ही बॅच घ्या. दोन्हीपैकी कोणतीही बॅच घ्या, पण ATM गुरु एज्युकेशन हे ॲप तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर काय करा, ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ATM गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.